कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शुक्रवारी रात्री शाहू स्मारक भवनमध्ये पाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्याला अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती। अखिल भारतीय मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी महासंघाच्या कार्याचा आढावा घेतला। यंदा शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्यानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती महासंघाच्या जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले यांनी दिली। महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारा मराठा समाज आता शेती, शिक्षण आणि नोकरीतून मुक्त होत असल्यानं या समाजावर आता आरक्षण मागण्याची वेळ आल्याचं सांगितलं। या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी या नवीन वर्षात मराठा समाजानं उद्योगशील आणि प्रयोगशील बनावं असं आवाहन मुळीक यांनी केलं। मराठ्यांचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मराठा समाजानं अंधश्रद्धेच्या रूढी परंपरेतून बाहेर पडून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार करावा असं आवाहन मुळीक यांनी केलं। यावेळी मराठा महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गौरवण्यात आलं। या प्रसंगी शिवाजी पाटील, राजू खेराड, अमरसिंह पाटील, उत्तम जाधव, उदय देसाई, प्रतीक साळुंखे, सुहास निंबाळकर, सुधीर शिवणे, संपत पाटील, शिवराजसिंह गायकवाड, युवराज जाधव, राजेंद्र खेराडे, राजू परांडेकर, प्रकाश पाटील, विजयसिंह पाटील, डॉक्टर प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, शंकरराव शेळके, शिवाजी मोरे, संयोगिता देसाई, दीपा डोणे, विद्या साळुखे, चंद्रकांत चव्हाण यांच्यासह मराठा बंधू भगिनी उपस्थित होते।